झी 24 तास एक पाऊल पुढे। यूपीएचं काय होणार? मी जातोय औरंगाबादला। राजकीय विश्लेषक धारुरकर आपल्या सोबत आहेत। धारुरकर, मला सांगा की सर्वसामान्यांच्या मनात जो प्रश्न आहे की मध्यावधी निवडणुका खरंच लागणार आहेत का? मला असं वाटतं की ही चाहूल आहे आणि ही चाहूल निश्चितपणे मध्यावधी निवडणुकांची काही चिन्ह दाखवते आहे। आता यानंतर जे विविध घटक पक्ष आहेत ते कशा पद्धतीनं वर्तन करतात, त्यांचं पॉलिटिकल बिहेवियर कसं असणार आहे, ते रिफ्लेक्शन्स कसं करतील। आपण समाजवादी पक्षाचं एक क्लिपिंग दाखवलं होतं आणि त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या आघाडीचं पॉलिटिकल कल्चर अधिक सेफ होतं, हे अधिक त्यांच्यामध्ये ताळमेळ चांगल्या प्रकारचे होता, अशा प्रकारचं त्यांनी मत व्यक्त केलं। यावरून आपल्या असं लक्षात येतं की घटक पक्षांच्या मध्ये पॉलिटिकल ॲसिम्युलेशनबद्दल, राजकीय एकजिन्सीपणाबद्दल आणि धोरणांच्या सुसूत्रतेबद्दल पुरेसं समाधान आहे असं वाटत नाही। आणि मला असं वाटतं की या पद्धतीचा असंतोष जर वाढत गेला आणि विविध घटक पक्षांनी आपल्या भूमिका बदलल्या तर मध्यावधी निवडणुका जवळजवळ यायला लागतायत असं वाटायला लागतं। नक्कीच एकूणच आता घटक पक्षांनी विचार करण्याची आवश्यकता आहे, कारण मतदार राजा हा सुजाण आहे हे मात्र नक्की। धन्यवाद धारुरकर आमच्याशी बोलल्याबद्दल। राजकीय अस्थिरतेवर होता आजचा प्राईम वॉच। आजच्या प्राईम वॉच मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।